आज आपण काजू कतली कशी तयार करतात ते पाहूया। त्यासाठी इथे मी 1 बाउल काजू घेतला आहे। मोठं मिक्सरचं भांड घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण हे काजू घालून त्याची पावडर तयार करून घेऊया। ची पावडर तयार करताना मिक्सर बंद चालू करून पावडर तयार करून घ्यायची आहे। मी इथे पावडर तयार करून घेतलेली आहे। आता मेजरमेंट घेताना आपण 1 कप काजूची पावडर घेणार आहोत। 1/4 कप पाणी घेणार आहोत आणि अर्धा कप साखर घेणार आहोत। आता सुरुवातीला आपण पाक तयार करून घेऊया। त्यासाठी मी पहिले पाणी घेते। त्याच्यात साखर ऍड करते। आपल्याला एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे। साखर इथे पूर्णपणे विरघळलेली आहे। आपला एकतारी पाक इथे तयार झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये काजू पावडर ऍड करून घेऊया। आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे दाटसर होईपर्यंत आपल्याला गरम करत राहायचं आहे। त्याच्यापेक्षा अजून थोडंसं दाट हे व्हायला पाहिजे। यात तुम्हाला वाटल्यास वेलची पावडर तुम्ही ऍड करू शकता। हे आटवताना आपण गॅस बारीक ठेवला आहे। लो फ्लेमवर आपण हे मिश्रण आटवत आहोत। बऱ्यापैकी हे दाटसर झालेलं आहे। अजून थोडासा वेळ आपण हे दाट करूया। मी गॅस बंद करते आहे। आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊया। मिश्रण आपलं इथे थंड झालं आहे। पोलपाटावर मी एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे। सुरुवातीला आपण मिश्रण मळून घेऊया आपण हे व्यवस्थित। मी इथे व्यवस्थित हे मळून घेतलेलं आहे। जसं आपण चपातीचा गोळा ठेवतो तसं हे मी पोलपाटाच्या मधोमध ठेवलेलं आहे। त्यानंतर ही एक्स्ट्रा प्लास्टिकची पिशवी याच्यावरून अशी फोल्ड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता मी हे लाटून घेते आहे। अर्धा इंच तरी जाड आपल्याला काजू कतली ठेवायची आहे। जर तुम्हाला अधिक जास्त जाडी ठेवायची असेल तर ते तुमच्या आवडीवर आहे। मी ही लाटून घेतलेली आहे।
आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. तुम्हाला हव्या तेवढ्या जाड तुम्ही वड्या कापू शकता. वरून हवा असल्यास तुम्ही चांदीचा वर्क पण लावू शकता. याच गोळ्यामध्ये जर तुम्ही कोको पावडर ॲड केली तर चॉकलेट काजू कतली तयार होईल. या गोळ्यामध्ये मी एक लहान चमचा कोको पावडर ॲड करते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पावडर कमी जास्त करू शकता. आणि हे व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे. कोको पावडर ह्याच्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. हे व्यवस्थित मळून झालेलं आहे. जसं मगाशी आपण लाटलं तसंच आता आपण हे गोळा करून लाटून घेऊया. प्लास्टिकची शीट ह्याच्यावर ठेवायची आणि लाटून घ्यायचं. अर्धा इंच जाडीचं ठेवून आपण लाटणार आहोत. तुम्हाला जर हवं असल्यास थोडंसं जाड अजून ठेवू शकता. हे माझं लाटून झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. वड्या तुम्ही लहान मोठ्या शेपमध्ये कापू शकता. वड्या कापल्यानंतर लगेच निघत नसतील, निघाली. जर लगेच निघत नसतील तर तुम्ही फ्रीजमध्ये 10 मिनिटं ठेवू शकतात. त्याच्यानंतर वड्या लगेच आपल्या बाहेर पडतात. मी घेतलेलं आहे. ही आता जशी सहज एकदम बाहेर पडते आहे, तशी जर पडत नसेल एखादी तर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. काजू कतली इथे तयार आहे.